नमस्कार श्रोते हो, मी अमृता. माझ्या अमृत संवाद या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. नवरात्रीतील नवदुर्गा ह्या उपक्रमातील 8ही पुष्पांना तुम्ही जो उदंड प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. ह्या मालिकेतलं आजचं हे शेवटचं पुष्प आहे. श्रोते हो, तुम्ही अशा महिलांना बघितलं असेल की ज्या गिटार वाजवतात, हार्मोनियम वाजवतात, तबला वाजवतात किंवा ढोलकी वाजवतात. पण तुम्ही अशा महिलेला बघितलं आहे का की जी शीळ वाजवते, म्हणजेच शिट्टी वाजवते. शिट्टी मारणं आणि शिट्टी वाजवणं ह्यात फरक आहे बरं का. आणि शिट्टीवरती गाणे वाजवणं हे तर अजूनही डिफिकल्ट. तर आज आपण ज्या दुर्गेशी संवाद साधणार आहोत ती आहे शीळवादक अबोली ठोसर. तर चला आजच्या आपल्या दुर्गेशी आपण संवाद साधूया. अबोली, तुझं अमृत संवाद या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत. धन्यवाद. अबोली, शीळवादनाची सुरुवात कधी आणि कशी झाली? माझे वडील खूप उत्तम शीळ वाजवायचे आणि ते शास्त्रीय संगीत शिकलेले नव्हते, तरी त्यांचं सूर आणि ताल खूप पक्कं होतं. त्याच्यामुळे माझ्या कानावर ते लहानपणापासून पडत गेलं आणि मी शाळेत असताना मला आईवडिलांनी शास्त्रीय संगीताच्या क्लासला घातलं. तर त्याची सुरुवात म्हणजे शिट्टीची मला अशी आठवते की मी क्लासहून घरी आले की मी ती शिट्टीवरती वाजवायचा प्रयत्न करायचे. ज्या शास्त्रीय संगीतातल्या चिजा असायच्या, हरकती असायच्या, आलाप असायचे, ते मी सगळे शिट्टीवर वाजवायची प्रॅक्टिस करायचे. त्याच्यामुळे माझी ती एका पॉइंटला मला घरच्यांनी असं सांगितलं, तू चांगली शिट्टी वाजवतेस आणि तालासुरात आहे. सो तिथून एक उत्साह किंवा प्रोत्साहन मिळून मी जे काही आपण गाणी गुणगुणतो ती तोंडाने न गुणगुणता शिट्टीतच वाजवत गेले. असा हा माझा एवढा इझी असा प्रवास होता. कारण शाळेत असताना असं शिट्टी वादन किंवा आपण शिट्टी वाजवावी हे एवढं काही कोणाच्याच डोक्यात नसतं. बरोबर. माझे वडील खूप उत्तम शिट्टी वाजवायचे, जसं मी मगाशी म्हणलं. सो त्यांना ऐकून ऐकून आधी मी नुसती शिट्टी वाजवता येते का हे लहानपणी बघायला लागले आणि मग ती प्रयत्नानंतर माझी चांगली ऐकू आली. पहिल्यांदा नुसतंच असं पाऊट केल्यासारखं होऊन हवा जायची, थोडीशी काही सेकंदापुरती ऐकू आली तर यायची, नाही तर नाही. असा ह्या प्रवासापासून ती सुरुवात झाली. तर माझं एक थोडेसे कंटिन्युअस चांगली शिट्टी ऐकू येते, मग त्याला गोडवा आहे किंवा त्याला एक काय म्हणतात त्याचा जो ध्वनी आहे तो चांगला ऐकू यायला लागला. असं करून माझं ते सुरुवात झाली आणि शास्त्रीय संगीत शिकत असल्याने मी घरी येऊन मग ती आवड असल्याने आणि त्या चिजा, ते आलाप, ताना हे डोक्यात असल्याने मी जे गुणगुणतो, प्रॅक्टिस करतो, ती माझा रियाज झाल्यानंतर मी शिट्टीत पण वाजवायला लागले. त्याच्यामुळे मला ते, आणि मग माझ्या घरच्यांनी सांगितलं तू खरंच ताला सुरुवात वाजवते आणि ते ऐकायला खूप गोड वाटतंय आणि छान वाटतंय. सो अशी सुरुवात झाली माझी. मग जेव्हा तू सुरुवात केलीस तेव्हा तू किती वर्षाची होतीस? साधारण मला आठवतं एक साधारण 3री-4थीत असेल मी. तेव्हा मला क्लासिकलच्या क्लासला आईबाबांनी घातलं होतं. तेव्हापासून माझी सुरुवात शिट्टी घरच्या घरी गुणगुणायला तर नक्की झाली होती. वा, मस्त. अबोली, तू शास्त्रीय संगीत शिकलेली आहेस, त्याच्यात सुद्धा आपल्याला वरचे नोट्स जे असतात ते लागणं खूप कठीण असतं आणि महत्त्वाचं असतं. तर मग शीळवादनामध्ये सुद्धा तसंच आहे का की वरचे नोट्स तुमचे एकदम खणखणीत लागलेच पाहिजेत का? हो, होतं कसं की आपली ही जी गाणी आहेत ना ती सगळी माहिती आहेत आणि कानात बसलेली आहेत, खूप पॉप्युलर गाणी आहेत. तर तो जर नोट नाही लागला किंवा ते जर कुठं खटकलं ना तर मग प्रेक्षकांना ते जाणवतं की अरे हे काहीतरी चुकलं किंवा तो इम्पॅक्ट कमी होतो. मग त्याच्यामुळे वरचे नोट अगदी खणखणीतच लागणं आवश्यक आहे. ॲट द सेम टाईम ना ते तेवढे श्रवणीय पण पाहिजेत. म्हणजे वरचे नोट असे ओरडून वाजवलेत किंवा असा ब्रेक झाल्यासारखे आहेत, असा जर फील आला तर त्याचा इम्पॅक्ट परत कमी पडतो. तर त्याच्यासाठी ॲक्च्युली आम्हाला वेगळा थोडासा रियाज करावा लागतो किंवा प्रयत्न करावा लागतो की जे आपले अलंकार आहेत ट्रॅडिशनल क्लासिकल सिंगिंगमध्ये, सारेगमपधनिसा, ते कुठपर्यंत तुमचा आवाज पोचतो आहे. मग एका स्केलपर्यंत पोचत असेल तर मग नेक्स्ट टाईम त्याच्या पुढं आपण जाऊ शकतोय का, हे जर आपण प्रॅक्टिस चालू ठेवली आणि ॲट द सेम आपल्याला हे जपावं लागतं ऑफकोर्स की ते श्रवणीय पण पाहिजेत. म्हणजे वरती नोट लागले तरी ते गोड वाटले पाहिजेत कानाला. हे जर आपण साध्य केलं ना तर ते वरचे नोट आपण छान प्रत्यक्ष गाण्यात नक्कीच वाजवू शकतो. ते मात्र प्रयत्न आणि त्याचं भान सांभाळायला ठेवावं लागतं आणि त्याचे प्रयत्नशील पण राहावं लागतं. बरोबर.
अबोली, आपण एरवी जी शिट्टी वाजवतो ती काही सेकंद शिट्टी वाजवताना सुद्धा आपल्याला दम लागतो, धाप लागते. तू तर 3-3.5 मिनिटाचं अख्खं गाणं आहे ते शिट्टीवर वाजवतेस. मग ह्या सगळ्याकरता जो काही श्वासावर आपल्याला नियंत्रण ठेवण्याची गरज असते, तर त्याच्याकरता तू काय करतेस? वेगळे काही व्यायाम करतेस का? त्याबद्दल आवडेल जाणून घ्यायला. जेव्हा मी लहानपणापासून सुरुवात केली तर खरं सांगायचं तर कुठलाच व्यायाम केला नाही. कारण शिट्टी वाजवणं ही एक कला आहे किंवा त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्याच्यावर काम केलं पाहिजे, हे डोक्यात कुठंच नव्हतं. आपण घरी जसं गुणगुणतो तसं मी फक्त शिट्टीत गुणगुणायचे. जेवढा दमश्वास पुरेल तेवढा पुरेल, वाक्य गाणं ओळ कट झाली तर कट, कारण त्याच्याकडे फोकस ॲक्सेस नव्हता. पण ज्या वेळेला मला कळलं की मला एक लाईन वाजवता येते किंवा 2 लाईन मी चांगलं वाजवते, हे कळायला म्हणजे साधारण 10वी नंतर किंवा कॉलेजमध्ये गेल्यानंतर साधारण मला असं वाटलं की आपण ह्याच्यावर जर खरंच काम केलं तर आपण गाणी रेकॉर्ड करू शकू. आणि शास्त्रीय संगीत शिकत असल्याने मी गाणी म्हणायचे बाहेर प्रोग्राम्समध्ये किंवा काही निमित्ताने रेकॉर्ड व्हायची किंवा कधी कधी स्वतः घरी रेकॉर्ड करायचे. मग त्यावरनं वाटलं जर आपल्याला 3-3.5 मिनिटाचं गाणं जर हे करायचं असेल तर आपण ट्राय करू. सो सुदैवाने इतकी प्रॅक्टिस झाली होती की मी ते 3-3.5 मिनिटाचं गाणं तसंच पेललं खरं सुरुवातीला. अच्छा, हां. त्याच्यासाठी मला काही विशेष करावं नाही लागलं. हां. पण जसं जसं आता ह्या कलेकडे जास्त फोकसली बघत गेले किंवा शास्त्रशुद्ध अभ्यासाला सुरुवात केली की आता आपलं बेटर कसं होईल किंवा त्याच्यात काही वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत का. आतापर्यंत मी फक्त शिट्टी वाजवते आणि त्यातनं गुणगुणाच्या ऐवजी गाणं वाजवते, एवढंच होतं. मग त्यातनं मला बऱ्याच गोष्टी कळल्या की मग कधी कधी जर मोठं गाणं असेल किंवा आलापताना मोठ्या असतील तर कधी कधी श्वास कमी पडतो. इव्हन मराठी सुद्धा काही गाणी अशी आहेत की आपल्याला गाणं म्हणताना सुद्धा श्वास कमी पडतो. मग शेवटचं जे लँडिंग म्हणतो आपण ते नीट येत नाही. मग तसं परफेक्शनच्या दृष्टीने जेव्हा माझं म्हणजे मी 20-22 वर्षाची झाले तेव्हा मी या गोष्टीचा विचार करायला सुरुवात केली आणि तेव्हा मला गरज वाटली की आपण ह्याच्यावरती काहीतरी व्यायाम केले पाहिजेत. मग त्याच्यासाठी ओंकार साधना मला खूप उपयोगाला आली. नंतर जे प्राणायाम असतात आपले ब्रीदिंग एक्सरसाइज आपण म्हणू की ज्याने श्वासावर कंट्रोल येतो उत्तम, ते आपल्या आता शरीराला पण त्याचे फायदे आहेत खूप. हे काय वेगळं सांगायला नको. त्याचा पण मला बराच उपयोग झाला. आणि अजून काही एक्सरसाइज असतात जसं की फुगा फुगवणे की ज्याच्यात आपण तो ब्लो करतो, त्याच्यात पण श्वासाचाच खेळ आहे. मग तो असा आपण फुगवतो, मागं घेतो हवा, तो पण एक एक्सरसाइज झाला. त्याने इथं पण एक्सरसाइज होतो आणि तो फुफ्फुसांमधली ती जी कपॅसिटी म्हणतो किंवा ह्याला फायदा होतो. किंवा क्षमता वाढते. आणि स्टॉपवॉच ऍक्टिव्हिटी असते की आपण किती वेळ ते म्हणू शकतोय किंवा किती वेळ आपण श्वास होल्ड करू शकतोय, असे काही एक्सरसाइज स्पेसिफिक असतात. ते केल्याने मला म्हणजे जे मी 3.5 मिनिटं मला असं वाटायचं की अरे पोचतोय का नाही, ते मी जरा सहजपणे पार पाडू शकले तो टप्पा. आणि मग 3 ते 4 मिनिटं गाणं झालं तरी आता टेन्शन येत नाही, कारण हे बॅकअप त्याच्या एक्सरसाइज आहे त्याच्या मागचा. पण मग हे एक्सरसाइज तू कोणाकडे जाऊन शिकलीस का? म्हणजे ह्याचे तुझे कोणते गुरु होते का तुला हे माहिती होते एक्सरसाइज? काही एक्सरसाइज माझे मी जेव्हा अभ्यास शिकायला केला तेव्हा सुरू केले. पण गेली 1 वर्ष मी निखिल राणे सर आहेत जे वर्ल्ड व्हिस्लिंग चॅम्पियन झालेत 2 वेळेला. म्हणजे आपल्या भारताला 2 वेळेला व्हिस्लिंग चॅम्पियन पद मिळालं आहे. तर ते निखिल राणे सर ते मुंबईचेच आहेत. त्यांच्याकडे मी गेल्या वर्षभरापासून धडे घेते आहे शिळवादनाचे. आणि त्यातनं मला खूप खरंच जास्त शास्त्रशुद्ध गोष्टी कळत आहेत. कारण आतापर्यंत ती फक्त हॉबी होती. पण आता त्याच्यात जर काही प्रगती करायची असेल पुढे तर त्याला ना ज्यांना त्याच्यात अनुभव आहे किंवा फक्त शिट्टी वाजवणं नाही तर त्याच्यात काय काय टप्पे असू शकतात प्रोग्रेसचे, गोल्स काय असू शकतात किंवा अजून तुमची व्हॉइस क्वालिटी चांगली येण्यासाठी काय रियाज केला पाहिजे, हे सगळं मला मार्गदर्शन ते गेले वर्षभर करतात आणि मला त्याचा खरंच खूप छान फायदा होतो. वा, खूप सुंदर. आता गाणं जे आहे आपलं ते शिट्टीवर वाजवायचं म्हटल्यावरती त्याला रियाज हवा किंवा सराव हवा. मग तो तू कसा करतेस? आता गाण्याची बॅकग्राऊंड असल्याने आपण जे गाणं बसवतो त्याच्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात, म्हणजे तू कुठल्याही गायिकेला विचारलंस की तुम्ही गाणं कसं बसवता, सो जो डेडिकेटेडली व्यवस्थित वेळ देऊन जे गाणं बसवतात ते गाणं आधी लिहून घेतात. मग त्यातल्या श्वासाच्या जागा मार्क करतात. मग त्याचं जे कुठे व्हॉइस मॉड्युलेशन पाहिजे, नंतर कुठे श्वास नियंत्रित करायचा आहे, लँडिंग कसं पाहिजे, ह्या सगळ्या आधी बारकाव्याचा अभ्यास करावा लागतो. हा अभ्यास गायिकेसाठी आणि शिळेवादकासाठी सारखाच आहे.
कारण ते बेसिकली आपण त्या गाण्याचे तपशीलवार व्यवस्थित त्याला आपण गाणं फक्त ऐकतो ते ट्यून आपल्या लक्षात राहते, पण हे सगळं लिहून ते मार्किंग केल्याशिवाय त्याच्यात आपण परफॉर्म करताना परफेक्शन येत नाही. त्याच्यामुळे पहिला सगळ्यात मोठा टप्पा हा आहे की आधी ह्या सगळं जो काही गाणं सिलेक्ट करू त्याचा हा अभ्यास करणं आणि मग त्याच्यावरती गाणं परफॉर्म करून मग एक एक ओळीवरती मग कधी कधी कसं होतं की म्हणजे आवाजातनं हरकत निघून जाते, पण ती शिट्टीत त्या टेम्पोत येते का ऐकू. कारण कसा टेम्पो कधी फास्ट गाण्याचे टेम्पोज असतात किंवा गाणं खूप स्पीडी असतं, उडत्या चालीचं असतं, मग त्याच्यात जर एखादी हरकत येते त्या बारकाव्यानी ऐकू लोकांना येते का, किंवा आपण जे म्हणू तर ती आपल्याला पण ती सुसह्य होते का, किंवा त्यातले बारकावे शॉर्टकट करून करण्यात मजा नाही. कारण लोकांच्या हे वर्षानुवर्ष गाणी कानात बसलेले असतात, त्याच्यामुळे त्याच्यात शॉर्टकट करून मग ते आपल्याला तसं नाही काम करतायत. आणि त्यातले भाव सुद्धा लोकांपर्यंत हे पोहोचायला हवे. सगळं तयारी झाल्यानंतर त्यातले भाव म्हणजे भावनांवर, म्हणजे मेन सुगम संगीताचं तू बघितलं गायिकेसाठी तर सगळ्यात मेन आहे हे तयारी झाल्यावर ते भावनात्मकरित्या कसं एक्सप्रेस करायचं. शेवटी तू गाणं म्हणतेस आणि हे पण तू स्वतःला एक्सप्रेसच करतेस आणि तू शिट्टी वाजवली तरी तू स्वतःला एक्सप्रेसच तुला करायचं, कारण हे एक आर्ट माध्यमच आहे. नक्कीच. त्याच्यामुळे त्याचा सराव तू म्हणशील तसा हा मेन सराव, आणि मग नंतर कंटिन्युअस जे आपल्याला करावं लागतं ना, ते मी म्हणते तसं त्याचा जो मेंटेन करावा लागतो स्टॅमिना, त्याच्यासाठी ही सगळी साधना उपयोगाला पडते. आणि मग गाण्यावाईज आपण ते हे करू शकतो. प्रचंड वेळा गाणं 100-200 वेळा ऐकावं लागतं, त्याच्यासाठी ते भिनावं लागतं अंगामध्ये, तर ते गाणं डोक्यात असतं. आणि मग येता जाता म्हणजे आता माझी तर अशी सवय की स्वयंपाक करता करता आपण जिथं जिथं सहज गाणं गुणगुणतो ना तिथं शिट्टीतच म्हणायचं, म्हणजे जे हरकत गळ्यात बसली असं आपण म्हणतो तशी ती शिट्टीत पण बसण्यासाठी मग हे जे येता जाता म्हणजे अगदी एका ठिकाणी बसून जरी नाही केलं तरी हे सरावाचे पॅच बाय पॅच जे असतात ना त्याचा खूप उपयोग होतो. आणि दॅट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. अगदी खरं की ते तू जेवढा सराव करशील, जेवढं त्याच्यावर कष्ट घेशील, ते तुझं आपलं गाणं किंवा शिट्टी म्हणू आपण ते छान होत जाते, एकदम स्मूथली होते. आणि ती बेसिकली परफॉर्म करताना असं वाटत नाही की तू परफॉर्मन्ससाठी बसलीस, ती तिथल्या सहजपणे पण आली पाहिजे. अदरवाईज ते वेगळा हे येतो, म्हणजे शिट्टी माध्यम असं वाटतं ना की हलकं फुलकं असेल किंवा हे, पण ते तसं नाहीये. जे परफॉर्म करायला बसू आपण तेव्हा जाणवतं, पण ते लोकांना तसं जाणवू न देता तरी तू तेवढ्या सिन्सिअरली आणि डेडिकेटेडली त्याची तयारी करून ते परफॉर्म करणं ही त्यातली खरी मजा आणि ते खरं टफ काम आहे. पण हे कंटिन्युअस टच मध्ये राहावं लागतं, तर तो स्टॅमिना मेंटेन राहतो असं मला अनुभवाने वाटतं. पण मग आता ह्याच्याकरता तू काही खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यास का, काही पथ्य सांभाळतेस का? नाही, खाण्यापिण्याच्या नाही. म्हणजे जे गायिका असते ज्यांना घसा जपावा लागतो की तेलकट खाऊ नये, हे तसं शिट्टीसाठी नाही काय करावं लागत, कारण हा सगळा श्वासाचा आणि ह्याचा खेळ. त्याच्यामुळे ऍक्च्युली हा कॉर्ड्सचा तसा डायरेक्ट संबंध नसतो, त्याच्यामुळे त्याच्यासाठी विशेष काही करावं लागत नाही. फक्त एक तत्व पाळावं लागतं की हायड्रेटेड राहावं लागतं, कारण ते मॅटर करतं. जर आपण खूप वेळ पाणी प्यायलं नसेल आणि आपल्याला कोरड पडली असेल तर मात्र शिट्टीच्या पीचवरती थोडासा परिणाम होतो असं मला वाटतं. पण अनुभवांना अजूनही असं जाणवतं की आपण जेव्हा काही खाल्लेलं असू तेव्हा आपण बेटर शिट्टी वाजवतो, किंवा त्याचा जे ज्या दमाने किंवा ज्या स्ट्रॉंगली ती ऐकू आली पाहिजे, वाजवली गेली पाहिजे, ती तेव्हा जास्त नीट वाजवली जाते. त्याच्यामुळे पथ्य असं काही नाही, पण या वेळा मात्र नक्की गरजेच्या आहेत आणि हायड्रेशन खूप महत्वाचं आहे. आणि रियाज सर्वात रियाज में तो दॅट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. जे आपल्या शास्त्रीय संगीत जे करतात त्यांना हे रियाज आपल्याला माहिती आहे की त्याच्याशिवाय नाही होऊ शकत. तसं हे जरी अगदी डेडिकेटेडली एका जागी अर्धा तास सकाळी पहाटे उठून 1 तास रियाज असं जरी नाही केलं तरी श्वासाचा खेळ असल्याने या गोष्टी आपल्याला स्टॅमिना मेंटेन करायला जपाव्या लागतात. नक्कीच. आता मगाशी बोलता बोलता बोलली, तू म्हणालीस की सुरुवात तुझी ही घरी झाली शिट्टीवरती गाणं वाजवण्याची. तर तू घरच्या लोकांसमोर तर शिट्टीवरती गाणं वाजवतच होतीस, पण मग तू लोकांसमोर कधी परफॉर्म केलास तुझा शिट्टीवरचा पहिला कार्यक्रम? ओके. सो सुरुवात शिट्टी वाजवण्याची मी म्हटलं तसं शाळेपासून झाली. मी जेव्हा क्लासहून घरी यायचे तेव्हा मला त्या चिजा आणि हे आवडायचं. मग नंतर एक टप्पा असा आला, आमची जॉईंट फॅमिली होती, आम्ही 14 लोक एकत्र सगळे काका काकू आजी आजोबा राहायचो. त्याच्यामुळे मला लकीली ना प्रेक्षक वर्ग खूप इझिली अवेलेबल झाला, जे माझी शिट्टी ऐकायला अवेलेबल असायचे, त्याच्यावर मत द्यायचे काय चांगलं काय नाही किंवा जमतंय का नाही, हे जे स्पॉन्टेनियस आणि खऱ्या
खरे फीडबॅक असतात, रिव्ह्यू असतो, तो मला तिथल्या तिथं मिळत गेला. आणि एक पॉईंट असा आला की मी आणि बाबा जुगलबंदी करायला लागलो. अच्छा. म्हणजे माझी तेवढी प्रॅक्टिस झाली. मे बी हे मी कॉलेजमध्ये असताना असेल, हा. SY TY ला मला आठवतं की आम्ही दोघं जुगलबंदी करायचो. वा. त्यांनी मला खूप फायदा झाला. आणि नंतर सुरुवात पब्लिक साठी, म्हणजे कसं आता आमच्याकडे खूप धार्मिक वातावरण होतं. सो आमच्याकडे सगळे सण खूप मोठ्या प्रमाणात साजरे व्हायचे. म्हणजे हळदी कुंकू म्हणलं तर 100 लोक हळदी कुंकाला येऊन जाणार. मग असं ज्यांना ज्यांना आता कुणी, मी समजा शिट्टी वाजवते आणि कुणी आलं बाबांचे मित्र किंवा घरी कोणाचे काकाचे मित्र आणि मी शिट्टी वाजवत असेल तर त्यांना ते एकदम वेगळं वाटायचं की ही मुलगी आणि शिट्टी वाजवते. मग ते म्हणायचे अगं परत म्हणून दाखव. मग असं करत ते माझं पहिलं की 2 ओळी म्हण, हे म्हण. असं मग कधी कधी हळदी कुंकवाला सगळे जमले की ज्यांना माहीत होतं की ही शिट्टी वाजवते ते मला म्हणायचे तू वाजवून दाखव. मग गाणी पण जशी म्हणायचे तशी मी हळूहळू शिट्टी पण वाजवायला लागले. कारण आत्तापर्यंत शाळेत असतानापासून मी कार्यक्रमांमध्ये गाणी पण खूप म्हणली, स्टेज परफॉर्मन्स खूप दिले, पण ते गाण्यासाठी सीमित होते. मग जिथं जिथं मी गाणं मला म्हणायला सांगायचे ना, तेव्हा मग मला कॉन्फिडन्स आला की आपण शिट्टी पण वाजवून दाखवायला पाहिजे, अदरवाईज ही लोकांपर्यंत येणार नाही. मग मी ज्यांना माहीत होतं त्यांनी तर म्हणायला सांगितलं, पण आता ज्यांना माहीत नव्हतं तिथं पण आम्ही सांगायला लागलो की मी 2 ओळी ह्याच्यावर वाजवते, किंवा मग मला ते म्हणून दाखवायला सांगायचे. किंवा माझ्या बहिणीचं लग्न झालं तेव्हा पण मग माझ्या ताईंनी खूप मला प्रोत्साहन दिला की तिच्या सासरच्यांसमोर मी शिट्टी वाजवायला लागले. म्हणजे मला असं आठवतं की तिच्या आजे सासरे वगैरेंकडे गेले आणि तिने स्पेशल इंट्रोडक्शन दिले, ही शिट्टीवरती खूप छान गाणी वाजवते. हा. आणि मी त्या अक्षरशः 70-80 वर्षाच्या आजोबांसमोर मी शिट्टी वाजवली आणि त्यांनी खूप ॲप्रिशिएट केले. आणि नंतर प्रत्येकच्या भेटीत ते सांगायचे की ही काहीतरी खूप वेगळं करते आणि भारी करते. सो अशी हळूहळू घरातलं पण आपण एक्सटेंडेड फॅमिली म्हणून अशी सुरुवात झाली. अबोली, आत्ता बोलता बोलता तू म्हणालीस की जसं की तुमची एकत्र कुटुंब होतं तुमचं आणि हळदी कुंकाला वगैरे कोणी आलं तर त्यांच्यासमोर तू शिट्टी वाजवून दाखवायचीस. तर मग हे जेव्हा तू शिट्टीवरती गाणं वाजवत होतीस तर मुलांचा ह्याच्याकडे बघण्याचा आणि समाजाचा ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता? तुला त्यांच्याकडनं कशा प्रतिक्रिया मिळायच्या? खरं सांगायचं तर हे म्हणजे मुलगी आणि शिट्टी हे ना खूप विरोधाभास म्हणू शकतो. किंवा आपण लहानपणापासून जे बघतो ते मुली शिट्टी नाही वाजवत. म्हणजे फार कमी मुली आहेत ज्या शिट्टी वाजवतात आणि पब्लिकमध्ये तर नाहीच. म्हणजे आपल्याला हे ना अजून पचायला सुद्धा वेळ लागेल की एक लेडी आहे किंवा फिमेल आहे आणि ती व्हिसलिंग करते आहे. सो मला ना मिक्स प्रतिक्रिया मिळाल्या प्रत्येक वेळी. कारण बऱ्याचदा कसं होतं की शिट्टी वाजवते म्हणजे एवढं प्रशस्त नाही आहे. किंवा आता टिपिकल जर आपण विचार म्हणले तर असे पण मला बरेच प्रतिक्रिया मिळाल्या मला किंवा आईबाबांना थोड्याफार प्रमाणात. म्हणजे असं डायरेक्ट नाही पण साधारण अशा कानावर आल्या की असं मुलीच्या जातीला शिट्टी वाजवणं कितपत चांगलं दिसतं किंवा अशा थोड्याफार ह्या ढंगाच्या थोड्याफार मिक्स प्रतिक्रिया मिळाल्या. पण आय एम व्हेरी ग्रेटफुल की माझ्या आईवडिलांनी ते तसे घेतले नाहीत आणि त्यांनी याच्याकडे एक कला म्हणूनच पाहिलं की तू काही वाईट करत नाही आहेस, तू एक चांगलंच, तू फक्त गाणं म्हणण्याच्या ऐवजी तू एका वेगळ्या माध्यमात थ्रू गाणं वाजवती आहेस किंवा हे. त्याच्यामुळे त्यांनी मला कधीच अडवलं नाही आणि शक्य तेवढं प्रोत्साहनच दिलं. पण समाजाच्याकडे म्हणजे आता मी जेव्हा जेव्हा गाण्याचे प्रोग्राम करते ना तेव्हा आता रिसेंटली म्हणजे एक गेल्या 4-5 वर्षात मी ऑर्गनायझर्सला वगैरे सांगून बघायचा प्रयत्न केला की मला एक पॉईंट असा आला की मला आता कार्यक्रमांमध्ये शिट्टी वाजवायची आहे आणि मी गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये असतंच. मग एखादा व्हिसलिंगचा परफॉर्मन्स वेगळेपणा म्हणून असं मी अप्रोच करायचा प्रयत्न केला तर त्याला थोडासा मला पॉझिटिव्ह प्रतिसाद नाही मिळाला. कारण त्या आयोजकांचं पण असं मत झालं की गाण्याच्या ह्याच्यात शिट्टी वाजवणं आणि ते सुद्धा एका मुलींनी किंवा महिलेनी हे कितपत प्रेक्षकांना आवडेल ही रिस्क वाटायला लागली त्यांना. की आपल्या प्रोग्रामवर असा इम्पॅक्ट नको व्हायला. म्हणजे मी किती चांगलं वाजवलं, काय वाजवलं किंवा फ्लॉलेस वाजवलं तरी ते हे कॉम्बिनेशनच एवढं वेगळं आहे की प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील किंवा काय रिॲक्ट होतील ह्याचा अंदाज नसल्यानेही त्यामुळे आयोजक म्हणजे असं धास्ती वाटायची. त्याच्यामुळे पटकन शिळ वाजवण्यासाठी प्रोत्साहित किंवा संधी देण्यासाठी मला जरा झगडावं लागलं असं आपण म्हणू शकतो. म्हणजे अजूनही दृष्टिकोन समाजाचा हवा तितका बदललेला नाहीये.
पब्लिक कार्यक्रमांमध्ये म्हणलं तर हो, कारण आता आपण किती आता दिवाळी पहाट करू किंवा आपण किती कार्यक्रम करतो, तुम्ही किती वेळेला त्याच्यात शिट्टी वादन ऐकलं आहे. म्हणजे महिलेनी जाऊ दे, बरोबर. पुरुषांचं शिट्टी वादन सुद्धा किती गाण्याच्या प्रोग्राम मध्ये इन्क्लुडेड असतं तर नसतं, त्याच्यात महिलेचं तर नाहीच. म्हणजे त्या शिट्टी वाजनालाच त्याच्यात एवढं अजून स्थान यायचं आहे. आणि त्याच्यात मी फिमेल, त्याच्यामुळे ते मला अजून तेवढा चांगला प्रतिसाद कार्यक्रमांमध्ये मिळाला नाही. पण मी जिथं जिथं जाते, जिथं जिथं छोटे ग्रुप्स आहेत किंवा आता माझ्या बाकीच्या जे माझं करिअर आहे त्याच्यात सुद्धा ज्यांना वाजवून दाखवते शिट्टी, त्यांचं मला खूप छान रिस्पॉन्स असतो. त्यांना खूप असं वेगळं काहीतरी वाटतं, आश्चर्य वाटतं की हे कसं शक्य आहे. म्हणजे त्यांना ते अशक्यप्राय वाटतं ॲक्च्युली. सो हा मला जे छोट्या छोट्या ग्रुप्सकडनं किंवा सोसायटीकडनं, माझ्या मित्रमैत्रिणींकडनं, नातेवाईकांकडनं हा जो रिस्पॉन्स आहे तो मला कायमच छान मिळाला. आणि त्याने मी पुढं चालू आहे माझं. जरी मी प्रोग्राममध्ये थोडंसं मला गाण्यासाठी संधी त्या मानाने कमी मिळत असली तरी सुद्धा, पण माझी इच्छा नक्की आहे की गाण्याच्या रेग्युलर प्रोग्राममध्ये एखादं तरी शिळवादनाचं गाणं इन्क्लूड करावं. त्याने ही पण कला लोकांसमोर येईल. कारण प्रत्येक कला जोपासायला काहीतरी कष्ट आहेत, काहीतरी स्किल्स लागतं. मग याला पण जर तेवढं स्थान मिळालं बरोबर तर मला खूप छान आवडेल. नक्कीच भविष्यामध्ये असे कार्यक्रम होतील, जसं तू आता दिवाळी पहाट कार्यक्रमाचा उल्लेख केलास, तर भविष्यात दिवाळी पहाट हे शीळवादन स्पेशल असे कार्यक्रम लोकांसमोर येतील ह्याचा मला विश्वास नक्की वाटतो. आणि जे कोणी आता तुझी मुलाखत बघतील तर नक्की तुला त्याच्याकरता ऑफर्स येतीलच शिळवादनाच्या. धन्यवाद. असं झालं तर मला खूप जास्त आवडेल. आणि फक्त माझ्यासाठी नाही, जे कोणी शिळवादक आहेत ते सगळेच या एका अपॉर्च्युनिटीची वाट पाहत असतात की शेवटी जी कला आहे ती प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी कलाकार नेहमी उत्साही असतो, आतुर असतो. तो जो प्लॅटफॉर्म त्यांना मिळाला या माध्यमातून तर मला खरंच खूप आनंद होईल. अबोली, तुझा हा जो शिट्टी वाजवण्याचा छंद आहे तर ह्याच्याकडे लग्नानंतर तुझ्या सासरच्यांनी कसं बघितलं, त्यांचा कितपत पाठिंबा होता ह्याला? ही एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट मला सांगायला आवडेल की जसं मी म्हटलं समाजामध्ये हे खूप नवीन आहे की एक मुलगी शिट्टी वाजवते. त्याच्यामुळे माझं अरेंज मॅरेज आहे आणि आपण जेव्हा एखादं लग्न ठरवतो तेव्हा असं छंद म्हणून जस्ट मला सांगितल्याचं थोडंफार आठवते. पण म्हणजे फार तर फार माझ्या मिस्टरांना सांगितलं असेल, पण अशा बैठकीत मी असं सांगितलं नव्हतं किंवा असं मुलीला गाऊन दाखवायला सांगणार तसं काही असं झालेलं नव्हतं, जरी अरेंज मॅरेज असलं तरी. सो लग्न झाल्यावर मी जेव्हा काही महिन्याने तिथं रुळले तेव्हा आपण जर सहज स्वयंपाक करताना घरी वावरताना जसं गुणगुणतो तसं मी एक दिवस शिट्टीत गुणगुणलं गाणं. आणि दॅट वॉज म्हणजे खूप ट्रिगर पॉइंट होता आमच्या घरच्यांना की हे काय झालं. म्हणजे मला आठवतं माझे सासरे आजूबाजूने जात होते आणि मी अचानक शिट्टीवरती गाणं वाजवायला सुरुवात केली. आणि मी अनाथ आहे, मला तर लहानपणापासून सवय वाजवायची, तर मला काही असं भान नाही राहिलं की अरे आपण इथं कधी वाजवली नाहीये किंवा त्यांना हे माहिती आहे का नाही हे पण माहित नाही की आपण शिट्टी वाजवतो. बरं, मुलींनी शिट्टी वाजवणं हे एवढं प्रचलित नाहीये. आणि तसं 1-2 महिने म्हणजे लग्नही नवीन, माणसं नवीन, अरेंज मॅरेज असल्यानं तशी आधी ओळख नव्हती. सो मला ह्याचा सगळा विसर पडला. मी थोडी रुळल्यानंतर एक दिवस वाजवली. मग त्यांना खूप आश्चर्याचा धक्का बसला की हे काय झालं किंवा हे काय होतं. मग त्यांना मला सांगावं लागलं की हो मला लहानपणापासून हे आवडतं आणि मी अशी गाणी वाजवते. सो त्यांनी सुरुवातीला असं ओके म्हणलं, कारण त्यांनाही काय रिॲक्ट होऊ कळेना. कारण जसं म्हणलं तसं ते एवढं प्रशस्त अजूनही समाजात त्याला स्थान नाहीये किंवा त्यांना काय रिॲक्ट होऊ कळलं नाही. पण त्यांना असं अपोज पण करायला काही चान्स नव्हता, कारण मी काही कुठे पब्लिकमध्ये गायले नव्हते किंवा घरी कुणी आलेत पाहुणे आणि त्यांच्यासमोर असं झालं नव्हतं. आम्ही आमचे चौघं होतो आणि त्याच्यात मग तो विषय तिथंच संपला. आणि मग नंतर मी एकदा त्यांना सांगितलं की मी असं असं वाजवतं, तर ते म्हणले हां ठीक आहे वाजव, काही हरकत नाही. पण मी हे विचारलं नव्हतं की मग पाहुणे आले तर वाजवू का किंवा मी बाहेरच्या कार्यक्रमात वाजवले तर चालेल का किंवा तुमचं मत ह्याच्यावर काय, ह्याचा मला काही अंदाज नव्हता. पण नंतर मी जशी जशी घरी वाजवायला लागले शिट्टी तेव्हा त्यांना कळलं की ही उगीचच काय म्हणतात वेळ म्हणजे टाइमपास म्हणून न गाता हिला काहीतरी त्याच्यात खरंच अभ्यास दिसतो आहे किंवा ते कानाला गोड वाटतं आहे. आणि काही हरकत नाही हिने हे माध्यम निवडलं तर. म्हणजे लगेच काही पब्लिक परफॉर्मन्सचा विषय निघाला नाही, कारण तो तसंही खूप टप्पा दूरचा होता. पण ॲटलिस्ट नातेवाईकांसमोर किंवा हे मग ते हळूहळू त्यांना
त्यांनाही ते पचनी पडत गेलं की हे एक कलेचं माध्यम किंवा एक्सप्रेस करायचं साधन म्हणून वापरते. मग मला आठवतंय की सासूबाईंचे आमचे जे इमिजिएट आपले नातेवाईक असतात की सख्ख्या बहिणी, त्यांची फॅमिली, मग मी एक दिवस त्यांच्यासमोर शिट्टी वाजवली. मग त्यांनाही खूप आश्चर्य वाटलं की अरे हे काहीतरी युनिक आहे. असं करून मग मी सासूबाईंना पण कॉन्फिडन्स आला की हे चांगलं वाजवते आणि लोकही त्याला कौतुकच करतात. असं काही वावगं म्हणत नाहीत की हे काय आहे, हे आपल्या संस्कारात बसत नाही, असं काही मला रिॲक्शन सासरकडनं आली नाही. आणि त्याच्यामुळे मी आमचं नागपूरला घर होतं, आमचे मॅक्झिमम नातेवाईक नागपूरला आहे. मला आठवतं मी सगळ्या लग्न झाल्यानंतर जेव्हा केव्हा नागपूरला जायचं तेव्हा आम्ही खूप घरांना भेटी द्यायचो. तर तेव्हा जिथं जायचे तिथं मला आठवतंय की मी म्हणजे वयस्कर किंवा ज्येष्ठ नागरिकांसमोर पण परफॉर्म केलंय आणि माझ्या अरे वा. सासू सासऱ्यांनी आनंदाने सांगितलंय हो ही शिट्टी वाजवते, किंवा मी नंतर रेकॉर्ड करायला लागले माझी शिट्टी. ते माझे सासू सासरे कौतुकाने आणि अभिमानाने फॉरवर्ड करायला लागले. मस्त. त्याच्यामुळे मला नंतर पहिल्यांदा जरी त्यांना वेगळं वाटलं तरी मला ऑफकोर्स चांगलाच प्रतिसाद आणि पाठिंबा मिळाला घरच्यांकडनं. त्याच्यामुळे मी आज शिट्टी वाजवते, माझी हे जर्नी सुरू ठेवली आहे. आणि मग मिस्टरांची काय प्रतिक्रिया होती, किंवा त्यांनी अशी कधी तुला फरमाईश केली का की हे गाणं तू शिट्टीवरती वाजवून दाखव? माझ्या मिस्टरांनी तर कायमच मला सपोर्टच केला आहे. त्याच्यामुळे तो म्हणत असतो की तू जे करशील ते चांगलं कर, फक्त डेडिकेटेडली कर. तर म्हणजे तो आनंदी असतो मी जे करेल. त्याच्यामुळे मला मिस्टरांचा, अतुलचा पण मला ह्याच्यात पाठिंबाच मिळाला. आणि कुठल्या गाण्याची फरमाईश होती का की हे गाणं तू माझ्याकरता जरा शिट्टीवरती वाजवून नाही, दाखव? अजून तरी अजून हा एक तरी क्षण नाहीये. यायचा आहे. अबोली, शिट्टी वाजवण्याचा जो तुझा छंद आहे त्याच्यामध्ये तुला कोणत्या कोणत्या अडचणी आल्या हा छंद जपत असताना? मला आता हे आठवतं आणि आत्ता मला सांगताना खूप तो काळ अवघड डोळ्यासमोरून गेला, जेव्हा सगळं जग करोनाशी लढा देत होतं. हो. तेव्हा 2020 साली मला हे कळलं की मी कन्सिव्ड आहे आणि सप्टेंबर 2020 साली मला एक गोड मुलगी झाली. त्याच्यानंतर घरी येताना हॉस्पिटलमधनं आम्हाला तिथे हॉस्पिटलमध्ये असताना लागण झाली कोविडची. म्हणजे अरे मला, बापरे. माझ्या मिस्टरांना, माझ्या आईला आणि माझ्या 5 दिवसाच्या बाळाला अरे सगळ्यांना कोविड झाला होता. आम्ही जेव्हा 5व्या दिवशी घरी आलो तेव्हा सगळ्यांना कोविड झाला होता. सो तो एक खूप अवघड काळ होता, कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कोविडचं मेन जे सिम्पटम होतं की ते अशक्तपणा वगैरे हा एका बाजूला, पण जर सिव्हिअर लक्षण असतील तर श्वास घ्यायला त्रास व्हायचा. हो, अगदी. सो आम्हाला सगळ्यांना तो खूप, म्हणजे माझी आई असे जेवता जेवता हातातच ताट असायचं, काही त्राणच नसायचं. अरे अशा बापरे. ह्याच्यात खूप वजन कमी झालं आणि खूप शक्ती गेली. म्हणजे हे सगळं एकदम आलं की एकतर डिलिव्हरी, त्याच्यानंतर जो काही एनर्जी लॉस होतो बरोबर. तो, आणि शिवाय कोविडचा, ह्याचा खूप शरीरावर परिणाम झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं श्वासाच्या नियंत्रणावर, कारण हे सगळा जो हा काही कोविड प्रकार आहे तो श्वासाशी रिलेटेड आहे. हो. त्याच्यानंतर मला आठवतं की खूप अवघड जायचं श्वास घ्यायला सुद्धा. सो परत 3-3.5 मिनिटाचं गाणं एका दमात परफॉर्म करणं, हे मला त्या क्षणी खरं सांगायचं तर खूप अशक्यप्राय वाटलं होतं. कारण जर मी श्वासच घेऊ शकत नाही त्याच्यावरती मी माझं कधी ते रेग्युलराईज होईल आणि नंतर हा परत मी वाजवू शकेन का, किंवा हा स्टॅमिना माझा तो तेवढा परत त्या लेवलला येईल का, हे सगळे फार काय म्हणतात त्याला, या प्रश्नांना काही उत्तरं नव्हती. कारण इतकं सगळ्या डॉक्टरांसाठी सुद्धा पण हे नवीन होतं की कोणालाच काही त्याचा अंदाज पण नव्हता. मग जेव्हा मी त्यातनं थोडी रिकवर होत गेले तेव्हा मी थोडी वाजवून पाहायला लागले शिट्टी की कुठपर्यंत वाजवता येते. तर अर्थातच मला 3-3.5 मिनिटं खूप पहिली जड गेली, पण नंतर म्हणलं तसं डोक्यात एक गोल होतं की आपल्याला फ्लॉलेसली सहज परत परफॉर्म करायचं आहे कराओके ट्रॅकवर, किंवा गाणं म्हणताना की असं एका स्मूथ वेनी आपल्याला डिलिव्हर करायचं एक गाणं छान शिट्टीवरनं. मग त्यानुसार मात्र मला थोडेसे परत ते जे लहानपणापासून आपसूक सवय होती आणि मी सहज वाजवू शकायचे, ते मात्र मला थोडे प्रयत्न वाढवावे लागले, कारण हे सगळी कपॅसिटी कमी झाली होती.
बरोबर. बेसिकली. हो. त्याच्यामुळे मला तिथं मात्र थोडे कष्ट घ्यावे लागले. अदरवाईज माझं ते बंद पडलं असतं. मग परत 1 मिनिटं, 1.5 मिनिटं असं करत वाढवत वाढवत मग आता मला खूप छान वाटतं, की मग आता परत मी 3, 3.5, 4 मिनिटाचं मिनिटाचं गाणं त्याच शिट्टीवरती दमाने वाजवतेस. वाजवू शकते. पण मस्त. हा पिरियड खूप टफ होता, कारण हा सगळा श्वासाचा रिलेटेडच खेळ बरोबर. होता किंवा आणि ही सत्व प्रॉब्लेम्स परीक्षाच होते. होती. हे सतत. आणि तिथं मला एक पॉईंट असा वाटला होता, की बहुतेक आपलं शिळवादन आता बंद होईल. अरे कारण बापरे! इतके शारीरिक परिणाम झाले होते. मी म्हटलं तसं प्रेग्नन्सी आणि हे एकत्र आल्याने हो. ऑलरेडी खूप, म्हणजे माझं वजन 20 किलोनी कमी झालं या सगळ्यात. अरे बापरे! माझं असं 48-49 किलोवरती वजन आलं होतं. ओह! ह्याच्यात हे छंद आणि हॉबी हे फार वेगळं, म्हणजे ते डोक्यात यायलाही वेळ लागला, कारण आधी तुम्ही नीट उभं राहू आणि जगू शकलात तर हे छंद वगैरे बरोबर आहे. पिक्चरमध्ये येतात. अगदी सो खरं. ते मात्र जेव्हा थोडंसं रिकव्हरी व्हायला लागली तेव्हा ऑफकोर्स हे डोक्यात आलं. जेव्हा थोडं बरं वाटायला लागलं तेव्हा आपण गुणगुणतो तसं मी शिट्टी वाजून पाहायला लागले, तर कळलं की ह्याच्यावर भरपूर परिणाम झालेला हं, आहे. हं, हं. मग त्यावर मात्र काम करावं लागलं. पण ते देवाच्या कृपेने रिकव्हर झालं आणि आता मला त्याचे काही पडसाद जाणवत जाणवत नाहीत. नाही. पण आपण म्हणतोच ना, की एखादा छंद जो असतो, तो आपल्याला जगायला उभारी देतो. म्हणजे आपल्याला कितीही अडचणी आल्या तरी आपण त्या छंदाकडे बघितलं ना, की वाटतं की नाही, नाही, हे आपण करणार आहोत, हे आपल्याकडनं सुटणार नाहीये आणि ती एक आपल्याला आशा पण दाखवतं. निश्चितच. ॲक्च्युली ह्याच्यात इच्छाशक्ती खूप महत्त्वाची असते, अगदी की खरं. सहज त्याच्यावर पाणी सोडणं किंवा हं. सहज सोडून देणं हे खूप सोपा मार्ग होता. हो. पण आहे त्या परिस्थितीत परत धडपड करून त्या लेव्हलला येणं, हं. ह्याच्यासाठी एक तर त्या विषयात इंटरेस्ट असावा लागतो, तेवढी जिद्द असावी लागते, तेवढे बरोबर. त्या विषयाबद्दलचं प्रेम असावं लागतं अगदी आणि खरं. कुठंतरी आपल्याला या फील्डमध्ये कुठं जायचं आहे किंवा आपले काय गोल्स आहेत हो. किंवा काय व्हिजन आहे आपली, ते एक जर डोक्यात ठेवलं ना, तर ते आपल्याला शक्ती देतं. अदरवाईज मी शिट्टी वाजवलं नसतं तर कोणाचा काहीच फरक पडला नसता, आजही पडणार नाही, कारण ती हॉबी म्हणूनच आहे आजही. पण हे जर ते आता मला ते वाटतं आतनं, की मी लहानपणापासून आणि माझ्या बाबांपासून जी सुरुवात झाली, त्यांना खूप आज छान वाटलं असतं, की मी ही एवढ्या सक्षमपणे शिट्टी वाजवते. आणि हे पुरुषांचं तसं फील्ड आपण म्हणू शकतो, की मॅक्झिमम पुरुष ह्याच्यात म्हणजे शिट्टी वादन किंवा शिळवादन आपण ऐकले, ह्याच्यात वेगळे पण म्हणजे मी वाजवते आणि त्याच्यात मला स्टँड आउट होऊन हे करायचं आहे. ह्याच्यासाठी जी एक जिद्द आणि जी इच्छा आहे ती मेंटेन राहिली, म्हणून मी इथपर्यंत परत ते रिकव्हरी मोडला येऊ शकले. पण हा एक खूप मेजर स्टेज होती ह्या सगळ्यातली, की मला त्याच्यावर खूप परिणाम झाला. बरोबर. नक्कीच. आता तू जसं म्हणालीस, की हा एवढा कोविडचा काळ होता आणि खूप कठीण होता. तर मग हा तुझा छंद जपण्याकरता तू कोणत्या सोशल मीडियाचा वापर करतेस का? किंवा तुझं Insta अकाउंट आहे का? YouTube चॅनल आहे का? त्याबद्दलही जाणून घ्यायला आवडेल. हो. आत्ताचं जग असं आहे ना, की आपण सोशल मीडियावर जर नाही टाकलं तर आपल्याला त्या कलेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत नाही पोहोचवता येत. बरोबर. त्याच्यामुळे आपण काही हॉबी असली, बिझनेस असला तरी सोशल मीडियाचा यूज हा अनिवार्य आहे. आपण हो. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अगदी खरं. सो जेव्हा हा सगळा स्टॅमिना रिबिल्ड झाला किंवा मी अजून सेट झाले माझ्या बाळातनं किंवा ह्याने, मग मी एक इंस्टाग्रामचं हँडल हे काढलं, की त्यानिमित्ताने आपण रेकॉर्डिंग सुरू करू. कारण आत्तापर्यंत मी फक्त ज्या रेकॉर्डिंग्स केल्या ना त्या ऑडिओ रेकॉर्डिंग करायचे. अच्छा. मी कधी कॅमेरा फेस केला नव्हता शिट्टीसाठी. ओके. मग एक पॉईंट मला असा माझ्या मित्रमैत्रिणींनी पण सजेस्ट केलं, की हे ऐकायला खूप छान आहे, पण आता इन्स्टावर असेल किंवा इन्स्टावर फक्त ऑडिओ कसा टाकणार आणि बरोबर. का नाही फेस दाखवायचा. हं, हं. म्हणजे त्याला काही कारण नव्हतं की कारण का नाही. नाही, पण ते बरोबर कधी आहे. ट्राय केलं नव्हतं किंवा असं वाटलं नव्हतं. मग तिथे एक पॉईंट असा होता, की आपल्याला कॅमेरासमोर यावं लागेल हं, हं. शिट्टी वाजवायला. मग मी माझं चॅनल काढलं हां. आणि त्याच्यावर मी शिट्टी रेकॉर्ड करून लोकांपर्यंत पोहोचवायला लागले. अच्छा. सो त्यांनी एक तर कॅमेरा फेस केल्याने कॉन्फिडन्स पण आला. हं. त्यातल्या रेकॉर्डिंगच्या छोट्या छोट्या गोष्टी कळल्या, की बरोबर. फक्त रेकॉर्डिंग करणं आणि माईक लावून रेकॉर्डिंग करणं, मग त्याला एडिटिंगची गरज आहे का, किंवा जर काही नॉईज आला तर त्या कसा हे करायचा, कसा कमी करायचा, किंवा काय कंडिशनमध्ये फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही रेकॉर्ड केलं पाहिजे, की जेणेकरून बॅकग्राऊंडचा आवाज कमीत कमी इन्क्लूड होईल. ह्या बरोबर. सगळ्या गोष्टी शिकत पण गेले. आता आपण म्हणतो ना, छंद जर आपला असतो तो त्या ह्याने आपल्याला जगायला शिकवत होतो, की माझं ब्रेड अँड बटर किंवा माझं जे करिअर आहे ते एक वेगळं आहे, पण ह्या गोष्टी आपल्याला जगायची, नवीन काहीतरी शिकायची आणि आपलं जे काही स्ट्रेस आहे हे त्यातनं मार्ग काढून वेळ आनंदात घालवायची एक आपल्याला संधी देत असतो. नक्कीच. सो ते मला खूप यातनं टॉनिक मिळतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आपण करण्यात आणि ते बरोबर. लोकांपर्यंत पोहोचण्यात. मग त्यांनी ॲप्रिशिएट केलं की मग अजून हुरूप वाढतो. सो मी रिसेंटली आत्ता एक प्रोजेक्ट केलं, हां. म्हणजे
आमचा एक ग्रुप आहे जो शिळ वादन करतो. अच्छा. सो त्याच्यात मॅक्झिमम आत्ता जेंट्स आहेत, हार्डली कोणी लेडीज असतील. पण आम्ही आत्ता 15 ऑगस्टला त्यातल्या एका माझ्या जेंट्स फ्रेंडनी म्हणू, त्यांनी लीड घेऊन मला फोन केला की असं असं गाणं आहे आणि ते कविता कृष्णमूर्ती त्याचे लीड सिंगर आहे, तर तू त्यांचा व्हॉइस तुझ्या शिट्टीतनं देशील का, आणि आम्ही मेलच्या ज्या लाईन्स आहेत त्या वाजवू. सो आम्ही असं मग प्रोजेक्ट केलं आणि एक देशभक्तीपर गीत आत्ता आम्ही 15 ऑगस्टला लॉन्च केलं. मग त्याच्यासाठी आम्ही एक जॅमिंग स्टुडिओ बुक केला होता. मग आम्ही त्याचं प्रोफेशनली व्हिडिओ केला, मग ऑडिओ, नंतर त्याचे बिहाइंड द सीन्स, असं सगळं ते प्रोजेक्ट केलं. त्याने पण खूप, एकतर मी म्हटलं तसं बाकीच्या कामांमधनं एकतर स्ट्रेस बस्टर म्हणून ते काम करतं. त्यांनी त्या विषयातल्या आता साऊंडमधलं नॉलेज, नंतर स्टुडिओजमध्ये कसं गायचं, माईकवरती शिट्टी कसं वाजायची, हे ऑल टुगेदर वेगळं टेक्निक आहे. मी आत्ता नुसतं शिट्टी वाजवते वेगळं, माईक आहे म्हणजे आपला श्वास पण तेवढाच त्याचा आवाज येणार आहे, किंवा आपण ज्या थ्रोनी हवा बाहेर फेकतो त्याचा तो जो हस्की किंवा जो काही हवेचा आहे तो कमीत कमी आला पाहिजे. मग त्याचं टेक्निक कसं, मग माईक धरायच्या कुठल्या कुठल्या पोझिशन्स आहेत, म्हणजे माझ्या शिट्टी जी मी वाजवते त्याच्यात असा माईक धरला की छान ऐकू येईल का, असा आईस्क्रीम कोण खातोय असा धरला तर छान ऐकू येईल, ते सगळे एक्सपेरिमेंट करता आले. सो हे कुठलंही फील्ड असो, कुठली कला असो, इट्स अ कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस. आणि जर ते तुम्ही त्याच्यात वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स नाही केले तर ह्या जे काही अनफोल्ड होतात त्यातल्या टेक्निकॅलिटीज म्हणू, ते आपण नाही एक्सप्लोर करू शकत. सो ह्यासाठी मला खूप छान ग्रुप पण मिळाला आहे. सो आत्ता आम्ही ते खूप मला आनंद होतो की आत्ता ते यूट्यूबला गाणं आहे. आणि अजून छान गोष्ट अशी की इंडियन व्हिस्लर्स असोसिएशन एक आहे, जो बऱ्याच वर्षापासून ग्रुप आहे इंडियामध्ये, ज्याच्यात पूर्ण इंडियाचे व्हिस्लर्स आहेत आणि ते खूप सुंदर ॲक्टिव्हिटी कंडक्ट करतात. खूप मोठा ग्रुप आहे, त्याच्यात खूप सिनियर लोक आहेत ज्यांना अनुभव आहे शिळवादनाचा. ह्या सगळ्या लोकांपर्यंत आमचं ते व्हिडिओ गेला आणि त्यांना पण तो त्यांनी ॲप्रिशिएट करून त्यांच्या ऑफिशियल सोशल मीडियाच्या चॅनलवर त्यांनी अपलोड केला तो. त्याच्यामुळे ते एक अतिशय आम्हाला छान वाटलं की आपलं त्या लेवलपर्यंत ते प्रोजेक्ट गेलं, सगळ्यांनी रीच वाढला त्याचा, त्याच्यामुळे त्यांनी निश्चितच उत्साह आला आणि त्यांनी तुम्हाला ऊर्जाही मिळाली. आता कसं एक झालं प्रोजेक्ट की आता नेक्स्ट कुठलं, मग आता ह्याच्यात आपल्याला काय काय लेसन्स मिळाले, मग आता पुढे आपण कसे बेटर करू, हे प्रगती करतो एखाद्या क्षेत्रात ती काय ती हीच, की ह्याच्यात काय चुकलं काय नाही, आणि त्यांनी आपल्याला ऊर्जा पण मिळते पुढचे प्रोजेक्ट करायची. ह्यातनं नवीन नवीन काम पण आपल्याकडनं घडतं. आणि मी म्हणते तसंच जे काही तो ऊर्जा असते प्रॅक्टिस सेशनची, या सगळ्या सर्चची की कुठला स्टुडिओ काय स्टुडिओ, हे सगळं करण्यात खूप ॲक्च्युली रोजच्या घर करिअर ह्याच्यात खूप हे हेक्टिक होतं एका पॉईंट ऑफ टाईमला. मला लहान मुलगी आहे, पण तरी आता एखादी गोष्ट करायची म्हणल्यानंतर ती आपण आवडीची असेल तर वेळ काढून करतो आणि करावी, त्याने आपल्याला आपणच ताजेतवाने राहतो. आपण म्हणतो ना, आवड असेल तर सवड मिळते. एक्झॅक्टली. सो ते खूप छान मला वाटतं. खूप खूप मस्त आणि अभिनंदन की तुमचा हा जो रेकॉर्ड तुम्ही आत्ता केलेलं होतं शिट्टीवरचं गाणं, ते त्यांनी रेकॉग्निशन त्याला दिलेलं आहे, सन्मानित केलेलं आहे. खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. मग शिळवादन ह्या क्षेत्रामध्ये तू पुढे काय करायचं ठरवलंयस? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तेच गोल डोक्यात ठेवून आपली पुढची वाटचाल आपण कुठल्याही क्षेत्रात करत असतो. सो माझी मनापासून इच्छा आहे की मी वेगवेगळ्या टेक्निक्स शिकाव्यात शिळवादनातल्या, की जे आपण फक्त आपल्याला माहीत असलेल्या गाण्यांवरती, कराओकेवरती शिट्टी वाजवतो, जे आपल्याला पाठ असतात गाणी किंवा खूप पॉप्युलर आहेत, त्याच्याही पुढं जाऊन काय करता येईल. सो बेसिकली तुम्ही वेस्टर्न क्लासिकल म्युझिक म्हणून एक प्रकार असतो किंवा वेस्टर्न म्युझिक असतं, त्याच्यात खूप जास्त टेम्पोचे फक्त म्युझिक पीसेस असतात आणि खूप अप्स अँड डाऊन्स असतात. असं जे संगीत आहे त्याच्यावरती परफॉर्म करणं याने खरी कस लागते. तर ते शिकायचं, ते खूप ऐकायचं, त्याच्यावर प्रॅक्टिस करायची. आणि द अल्टिमेट एम इज, माझी खूप इच्छा आहे की मी आपल्या देशाला रिप्रेझेंट करावं वर्ल्ड व्हिस्लिंग चॅम्पियनच्या कॉम्पिटिशनमध्ये आणि आपल्या देशाचं नाव उंच करावं या कले थ्रू. हे माझं त्या दृष्टीने माझे आता शिकणं किंवा माझे त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत की मी कसं देशाला आपल्या रिप्रेझेंट करेन. आणि हे तुझं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल, लवकरात लवकर पूर्ण होईल आणि तू करशीलच याची मला खात्री आहे. थँक्यू. त्याच्याकरता तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. अबोली, मग आमच्या प्रेक्षकांकरता आम्हाला एक झलक मिळेल का ऐकायला? निश्चितच. मी प्रयत्न करते काहीतरी आज सादरीकरण करण्याचा. नक्की नक्की.
अबोली, आत्ता तू जी 2 गाणी शिट्टीवरती वाजून दाखवलीस ती एवढी सुंदर होती, अक्षरशः मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटलं. खूप सुंदर. थँक्यू सो मच. अबोली, आता शारदीय नवरात्र सुरू आहे, तर तू महिलांना काय संदेश देशील? मला हेच वाटतं की आपण सगळ्या आपापल्या फॅमिलीजमध्ये करिअरमध्ये खूप धावपळीचं हल्ली धकाधकीचं आयुष्य जगत असतो. तर ह्या सगळ्यांमध्ये एक स्ट्रेस बस्टर म्हणून ना प्रत्येकाच्या अंगात एखादी तरी कला असावी जी त्याला जोपासता आले पाहिजे. त्याने आपल्याला खूप फायदे होतात. एक तर आपल्याला ते टॉनिक म्हणून काम करतात. आपलं मनावरचा ताण कमी होतो आणि एखाद्या क्षेत्रात आपल्याला क्युरिओसिटी, त्यातलं नॉलेज किंवा त्या संदर्भात जो काही आपण वेळ घालवतो प्रॅक्टिससाठी, त्याच्या प्रोजेक्ट्स एक्झिक्युशनसाठी, त्याने निश्चितच आपल्या मनाला एक टवटवीतपणा किंवा ताजेपणा येतो आणि त्याने आपलं रुटीन आहे ते आपलं कंटाळवाणं न होता अधिक काय म्हणतो आपण उत्साहाने जगायचा किंवा अधिक भरभरून जगायचा नक्की आपल्याला अनुभव मिळतो. सो प्रत्येकाने एखादी तरी कला जोपासावी आणि फक्त ती घरापुरती किंवा अशी मर्यादित न ठेवता त्याच्यात उत्तरोत्तर प्रगती कशी करता येईल, त्यातल्या नवीन पायऱ्या कशा हळूहळू का होईना चढता येतील ह्याचा विचार करून नक्की एखादी कला जोपासावी असं मला मनापासून सांगायचं वाटतं आपल्या सगळ्या प्रेक्षकांना. अबोली, तू माझ्या यूट्यूब चॅनलवरती आलीस आणि इतक्या छान पद्धतीने तू शीळवादन हे जे एक नवीन क्षेत्र आहे त्याच्याविषयी तू प्रेक्षकांना इतकी छान माहिती दिलीस, छान संवाद साधलास आणि सोप्या भाषेत सगळं सांगितलंस. मला वाटतं की हा इंटरव्ह्यू ऐकून, मुलाखत ऐकून बरेच जण ह्याच्यामध्ये येऊ पाहतील आणि त्यांनाही आवड निर्माण होईल ह्या वेगळ्या क्षेत्राची आणि त्याच्यामध्ये ते काहीतरी नक्कीच करतील. तर त्याकरता तुझे मनापासून आभार. तू वेळात वेळ काढून माझ्या यूट्यूब चॅनलवरती आलीस आणि इतकी छान माहिती दिलीस. थँक्यू सो मच मला इथं बोलवल्याबद्दल आणि माझी ही कला या माध्यमातून निश्चितच जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे ह्याचा मलाही खूप आनंद आहे. सो मला बोलवल्याबद्दल खूप धन्यवाद. तर श्रोते हो, हे होतं नवरात्रीतील नवदुर्गा या मालिकेतलं शेवटचं पुष्प. आम्ही लवकरच एक नवीन मालिका आपल्यासमोर घेऊन येत आहोत. पण त्याकरता तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे ना? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब ही त्रिसूत्री विसरायची नाही आहे. आणि कोणाला करायचं आहे तर अमृत संवाद या माझ्या यूट्यूब चॅनलला. तर लवकरच भेटू एका नवीन मालिकेमध्ये. तोपर्यंत नमस्कार.